हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की बंड्या जो असतो तो बंड्या आता इकडे फिरत असतो आणि त्याला कुठे जातोय काय करतो या गोष्टी अजिबात समजत नसतात. आता चालत चालत एका खोलीमध्ये तो दरवाजाला हात लावलेला असतो. तर दरवाजा उघडतो, तिथेच खाली बसतो आणि समोर पाहतो तर समोर सरू झोपलेली असते. पण सरूला मात्र तो ओळखतच नाही. तेव्हा तिथून तो लगेचच बाहेर निघून जातो. त्यावर लगेच आता सरू इथे उठण्याचं काम करते. तिला काहीतरी आवाज आलेला असतो. मैत्रिणीनो त्याला पकडतात आणि म्हणतात, अरे बंड्या इकडे काय करतोस? चल. कमळीच्या पार्टीमध्ये तेवढ्यातच प्राजू बाहेर आलेली असते आणि बंड्या पडताना तिला दिसतो. ह्या मुली सावरत असतात. तेव्हा प्राजू म्हणते, हा तर बंड्या आहे. बंड्या इथे काय करतोय आणि हा ह्या अवस्थेमध्ये इथे काय करत आहे, असा प्रश्न आता इकडे ती विचारत असते. तेव्हा त्या दोघी जणी सुद्धा म्हणतात, त्याचं काय आहे नाव ह्या पार्टीमध्ये आलेलं आहे. अगं हो तर पार्टीमध्ये आलेला आहे, हे सगळं काही खरं आहे, पण त्याचा हा अवतार त्याचबरोबर त्याचे हे कपडे असे कसे काय? आणि त्यावर त्या म्हणतात, हो त्याला तेच आम्ही सांगतोय, सावरण्याचा प्रयत्न करतोय, तू नको काळजी करू, तू तुझी पार्टी एन्जॉय कर, असं तिला त्या सांगत असतात. तर आता आपण पाहतो तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्टीतच सगळं काही डेकोरेशन आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे साहेबाने केलेल्या असतात आणि तोच हे सगळं सांगत असतो. इकडे कमळी आणि निंगी त्यांच्याकडे गावाकडे कशी पार्टी असते, कशा गोष्टी असतात, हे सगळं काही सांगत असतात. तेव्हा ऋषी म्हणत असतो, अगं कमळी, एकायची पार्टी जी आहे ना ती अशीच ब्रँड असते. तुम्ही दोघी आलात ना त्यामुळे आणखीनच या पार्टीला 4 चांद लागलेले आहेत, असं म्हटल्यानंतर कमळी त्याच्याकडे पाहतच असते. आता आपण पाहतो की इकडे प्राजू तिच्याशी बोलत असते आणि आता इकडे नयनतारा म्हणत असते, मी काय म्हणते, मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ त्या मुलींचं स्टेटस वेगळं आहे. पण आई प्लीज या सगळ्या गोष्टी तू नको बोलूस ना. आता इकडे सगळेजण पार्टीमध्ये मस्त एन्जॉय करत असतात. सगळ्या गोष्टी इथे ते खूप आनंदाने सेलिब्रेशन करत असतात. निघे म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळाली नाही, हे आत्ताच हे दिवाळीचे बदलून का बरं आकाश कंदील हा बरं लावलेले आहेत? त्यावर साहेबा म्हणतो, आता आपली जी काही प्राजू आहे ती 18 वर्षाची होणार आहे ना, मग तिला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती तिच्या घरच्याच आईवडिलांचे चांगले दिवाळं काढणार आहे ना, म्हणून आत्ताच लावलेलं आहे, असं म्हणून हसायला लागतात. आता आपण पाहतो तर इकडे प्राजू म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? बंड्या आलेला आहे. बंड्याला इकडे पार्टीमध्ये कोणी इन्व्हाइट केलेलं तो आलेला आहे. त्यावर लगेचच निंगी म्हणते, काय बंड्या आलाय? कुठे? कमळीसुद्धा म्हणते, खरं सांगतेस प्राजू? त्यावर लगेचच आता प्राजू म्हणते, हो मी खरं सांगते, तो होता बाहेर आता मेन गेटला. त्यावर आता इकडे साहेबाला ऋषी म्हणत असतो, साहेबा पटकन बंड्याचा फोन कर बरं. पण त्यावर साहेबा मोबाईलमध्ये चेक करतो तर बंड्याचा नंबर काही केला सापडतच नाही. त्यावर लगेचच आता ऋषी म्हणतो, एक मिनिट मी नंबर ट्राय करतो, असं म्हणून तो आता बंड्याला कॉल करत असतो. इकडे आपण पाहतो की अनिका आलेली असते आणि अनिका म्हणते, इथे काय करतोय, कुठे फिरतोय? त्यावर त्या मुली म्हणत असतात, अगं बघ ना, आम्ही याला कुठे कुठे शोधले, आता काय करायचं? आता चल पटकन पार्टीमध्ये घेऊन गेलं पाहिजे. कमळीकडे जायचं ना तुला, पार्टी एन्जॉय करायची ना, मस्त केक वगैरे खायचा आहे ना. तेवढ्यातच ऋषीचा फोन आलेला असतो. तो फोन उचलायला जातो, तेवढ्यातच अनिका फोन पाहते आणि तो फोन असतो ऋषीचा. त्यामुळे लगेचच त्याच्याकडून फोन काढून घेतात. पण बंड्या म्हणतो, असं काय करतेस, दे ना प्लीज. तो फोन कमळीचा असेल, निंगीचा असेल, पण ती म्हणते नाही, आता तुला कमळीला भेटायचं ना, मग चल पटकन. आता ऋषी फोन ट्राय करत असतो आणि फोन मात्र आता रिंग वाजल्यावर कोणीच उचलत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा फोन ट्राय केलेला जातो. त्यावर ऋषी म्हणतो, आता मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे, तो आता फोनच लागत नाही आहे. त्यावर कमळी आणि निंगी म्हणत असतात, बरं ठीक आहे, आम्ही दोघीजण सुद्धा तिला शोधतो. त्यावर साहेबा आणि ऋषी म्हणतो की नाही, आम्ही सुद्धा तुला शोधायला सोबत येतो. त्यावर त्या म्हणत असतात, तुम्ही तेच थांबा इथे, निंगी कमळी कुठे असेल ना बंड्या. त्यावर आता कमळी म्हणते, हो ना गं, काहीच कळायला मार्गच नाही आहे,
पण आला असेल. आता प्राजू म्हणते. म्हटल्यावर आलाच असेल ना बरं. कमळे तू या दिशेला शोध, मी त्या दिशेला शोधते, असं म्हणून दोघे दिशेला शोधायला गेलेले असतात. आता इकडे बरोबर अनिकाने तिचा डाव टाकल्याला सुरुवात केलेली असते. बंड्या, तुला केक आवडतो ना, तुला केक खायचा आहे ना, मग एक काम कर, मस्त हा केक उचल आणि कमळीचं आणि बाकीच्याचं काम कमी कर. या केक मस्त घे आणि तिथे पार्टीमध्ये समोर चालू आहे तिथे घेऊन जा. आता हे केक कट करायचा आहे. त्यावर लगेचच आता बंड्या म्हणत असतो, वा केक आहे ह्या म्या, तर लगेचच घेऊन जातो. मग आता अनिका म्हणत असते, हो तुला हा जो काही केक आहे ना, तो लवकरात लवकर तुला घेऊन जायचा आहे. आता लगेच जो बंड्या आहे तो केक उचलायला पुढे हात करतच असतो आणि केक उचलायला पुढे हात केल्यानंतर तो फायनली केक हातामध्ये घेतो आणि केक हातामध्ये घेतल्यानंतर आता त्याला मात्र प्रचंड आनंद होत असतो. तो विचार करत असतो का हा केक हो जो आहे ना, तो इकडे माझ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे मी हा केक पूर्ण खाणार आहे. आता इकडे मात्र अनिकाचा जो प्लॅन आहे तो इथे यशस्वी होतच असतो असं तिला वाटत असतं. तिचं असं म्हणणं असतं, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हा केक मात्र इथे खराब होणारच आहे. आता इकडे अनिका आणि त्याचबरोबर कमळी खूप ठिकाणी शोध करत असतात, पण त्यांना मात्र इकडे बंड्या कुठे सापडत नाही. बंड्या करूनच आरडाओरडा करायचे काम करत असतात. शोधतात पण बंड्या मात्र सापडत नाही. आता इकडे जी कमळी आहे ती मात्र त्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते, ज्या खोलीमध्ये इकडे सरू झोपलेली असते. आता त्या खोलीमध्ये ती जाते तर इकडे पाहते तर त्या मावशीच्या पायाला लागलेला आहे. असा इकडे ती विचार करत असते. बहुतेक मनामध्ये विचार येतो आणि असा विचार आल्यानंतर आता लगेचच त्या पायाला हात लावणारवर तिकडे दुसऱ्या बाजूला बंड्याने मात्र तो केक खाली पाडलेला असतो. बंड्या अजिबातच अशुद्धीत नसतो. त्याचा तोल जातो आणि तोल गेल्यानंतर तो जो काही केक आहे तो पूर्ण खाली पडतो आणि डिस्ट्रॉय होतो. आता एवढा महागडा केक गमावलेला असतो आणि एवढा महागडा केक मागवल्यानंतर त्या केकचे हे हाल झालेले असतात. इकडे आता लगेचच कमळीला काहीतरी आवाज येतो आणि कमळीसुद्धा तिथून बाजूला येते. तिला फक्त बंड्याला शोधायचं असतं. आता बंड्या खाली पडतो तेवढ्यातच ऋषीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ऋषी त्याचा हात धरतो आणि उठवतो तेव्हा मात्र इकडे सगळेजण कालवा करत असतात, आरडाओरडा करत असतात. हा मुलगा कोण आहे आणि त्याचबरोबर हा माझ्या पार्टीमध्ये कसा काय आलेला आहे, असा इकडे नयनतारा विचार करत असते. तिला तर खूप राग आलेला असतो, कारण ऑलरेडी ती जी काही आता अनिका आहे तिच्यामुळेच आता प्राजूचा हा सगळ्या गोष्टीचा इथे खुलासा झालेला असतो आणि होणार सुद्धा असतो प्रेक्षकांनो, कारण अनिकामुळे हे सगळं झालेलं असतं. जेव्हा बंड्या शुद्धीत येईल तेव्हा गोष्ट कळतच असतात. आता इकडे लगेचच ती म्हणत असते, पटकन उठायचं आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हा जो काही केक आहे तो डिस्ट्रॉय केलेला आहे. आता माझ्या मुलीच्या इथे वाढदिवसाचा हा जो काही केक आहे ना तो इथे खराब झालेला आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता ह्या माणसाला इथून बाहेर काढा. त्यावर लगेच आता साहेबा त्याच्या हाताला धरतो आणि त्याला बाहेर घेऊन जात असतो. अरे काय रे बंड्या, तुझी अशी अवस्था इकडे. मात्र आता लगेचच तो म्हणत असतो, नाही मी अजिबात कोणाचं काही ऐकणार नाही, मला सुद्धा पाहायचं आहे, मला कोण काय म्हणतायत ते, असं म्हणून तो लगेचच आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता आतमध्ये जाण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे बंड्या म्हणत असतो, 1 मिनिट तुम्ही काय म्हणालात आम्हाला. त्यावर नयनतारा म्हणत असते, हो तूच तू इथे 3rd क्लास आणि त्याचबरोबर गावठी मुकुटचा, तुला कोणी आमच्या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं आहे आणि तुझी लायकी तरी आहे का आमच्या पार्टीमध्ये येण्याची. तुझ्यामुळे माझ्या मुलीचा इथे केक खराब झाला आहे. आईवडिलांनी इथे वळणच लावलेलं नाही आहे, मॅनर्स नावाची चीजच नाही. त्यावर बंड्या चिडतो आणि बोट करून म्हणत असतो, 1 मिनिट कोणाशी बोलताय तुम्ही आणि आईबापावर अजिबात जायची गरज नाही. तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईबापावर आईबाप काढायची, बोला ना बोला. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ऋषी आणि साहेबा त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, त्यांना सांगा ना या सगळ्या गोष्टी जी माझा बाप आणि आई काढायची हिंमत कशी झाली, माझे संस्कार काढायची हिंमत कशी झाली, कोण समजतात कोण त्या स्वतःला, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की अनिका तिच्या मैत्रिणी या सगळा तमाशा दुरूनच एन्जॉय करत असतात. इकडे मात्र आता नयनतारा जाणाऱ्या बंड्याला थांबवते आणि ती म्हणत असते, थांबा,
आत्ताच्या आत्ता याला आपण इकडे असं म्हणून ती प्राजूला खुणावते आणि प्राजूला सांगते की सगळी मैत्रिणी तुझे तू आतमध्ये घेऊन जा. आता इकडे दुसऱ्या बाजूला हा आरडाओरडा करण्याचा जो काही आवाज आहे तो आवाज मात्र इकडे सरूपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो. सरूपर्यंत हा आवाज जाऊन पोहोचल्यानंतर आता सरू तिथून बाहेर येते. तिच्या मनामध्ये विचार असतो की नेमकं काय झालेलं आहे आणि त्याबरोबर आता हा आवाज कसला आहे असं सुद्धा इकडे ती विचार करूनच बाहेर पडलेली असते. तेव्हा मैत्रिणीनो आपण पाहतो की इकडे आता नयनतारा म्हणत असते, हो तुलाच बोलते मी, तुलाच हा सगळ्या गोष्टीही बोलले आणि तुझ्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे. आज तुझ्यासारखी मुलं आणि त्याचबरोबर तुमच्यासारखी लोक आमच्या जीवावर जगतात. आम्ही 4 पैसे फेकतो म्हणून तुम्ही जगता आहात. समजलं आणि तुमची लायकीच ती आहे. समजलं तुम्हाला किडे मुंगे आहात तुम्ही. कारण इकडे बंड्या म्हणलेला असतो की आम्ही काय आम्हाला तिकडे किडे मुंगे वगैरे वाटतो का? त्यावर नयनतारा म्हणते, हो अगदी बरोबर बोललास तू. तुझ्यासारखी माणसं म्हणजे अगदी किड्या मुंग्यासारखेच आहेत आणि तुम्ही किडे मुंगेच आहात. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, आत्ताच्या आत्ता इथून माझ्या पार्टीमधून चालतं व्हायचं. समजलं? आणि काय रे लायकी तरी आहे का तुझी इथे माझ्यासमोर नयनतारासमोर येऊन उभी राहायची? थर्ड क्लास कुठले? त्यावर लगेच आता बंड्या म्हणत असतो, तुम्हाला तुमच्या संपत्तीचा आणि पैशाचा खूपच जास्त माज आहे. त्यावर नयनतारा म्हणते, हो आहे मला माझ्या संपत्तीचा आणि पैशाचा माज. तेव्हा नयनतारा ही खूपच रागामध्ये आलेली असते आणि बंड्या ही काही मैत्रिणीनो कमी नसतो. तो सुद्धा नयनतारावर वर चढून आवाज बोलत असतो. नयनतारा म्हणते, हो आहे मला माझ्या संपत्तीचा माज आणि पैशाचा माज. सारखी लोक इथे फक्त आणि फक्त चोरून अन्न खाण्यासाठी आलेले आहेत आणि तुला काय करायचं होतं तेच तर करायचं होतं ना. इथे केक घेऊन कुठे निघालेला होतास तू? असे नयनतारा बोलत असते. इकडे आता सरू बाहेर पडलेली असते आणि सरू त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचं काम करते. तेवढ्यातच दुसऱ्या मावशी आलेल्या असतात आणि त्या सरूला म्हणतात, अहो ताई तुम्ही बाहेर कशासाठी आलाय? तुम्हाला बरं नाही ना? तुम्हाला आराम करायला सांगितलं. त्यावर सरू म्हणते, अहो तेच काय आहे ना, मला कसला तरी ओरडण्याचा आवाज येतोय, काहीतरी झालंय आहे. तितक्यात म्हणून तिकडे येत होते. त्यावर त्या मावशी म्हणतात, गोंधळ आणि प्रॉब्लेम पण तुम्ही जरा काळजी करू नका. मी काय म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता ना तिकडे जा. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करत बसू नका. त्याचं काय आहे ना हे बघा, आम्हाला आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता नयनतारा खूपच लिमिट सोडून पायरे सोडून हे सगळं बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे सतीश तिला सावरण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघ नयनतारा प्लीज शांत हो म्हणून, पण इकडे मात्र ती गप्प बसत नाही. ती इकडे बंड्याची पूर्ण लायकी काढत असते आणि त्याच्यावर हात सुद्धा उचलणार असते. आता बंड्या म्हणत असतो, तुम्ही असं बोलूनच कसा शकता आणि तुम्हाला तुमच्या संपत्तीचा किती माज आहे हे मला कळतच आहे. साहेबा त्याला आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. पण इकडे मात्र बंड्या सुद्धा काही केल्या गप्प बसत नाही. तो सुद्धा आता म्हणत असतो, ही बाई खूपच जास्त बोलते. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे आहोत म्हणून तुम्ही एवढ्या आयुष्य आरामात जगत आहेत. कळलं तुम्हाला? आम्ही सुद्धा काम करून कष्ट करूनच पैसे कमवतो. पण तुम्हाला माझे आईबाप काढायची काहीच गरज नव्हती. समजलं? असं म्हणता क्षणी आता लगेचच नयनतारा त्याच्यावर हात उचलते. नयनताराने उचललेला हात मात्र कमळी धावतच येते आणि तो हात नयनताराचा जागीच पकडते. आता तो हात जागीच पकडल्यानंतर इकडे ती म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली बंड्यावर हात उचलायची? त्यावर नयनतारा म्हणते, कमळे काय चाललं आहे हे सगळं? तुझी हिंमत कशी झाली ग माझा हात पकडायची? त्यावरती लगेचच म्हणते, तुम्ही खरं काय खोटं काय या सगळ्या गोष्टीची शहानिशा न करता बंड्यावर हात उचलला होतात. बंड्याची चूक नाही आहे. चूक कोणाची आहे या गोष्टी एकदा जाणून घ्यायच्या होत्या आणि मग बंड्यावर तुम्ही हात उचलायचा होता. त्यावर नयनतारा म्हणत असते, या कसल्या लोकांची हीच लायकी आहे? त्यावर कमळी म्हणत असते, माहीत आहे तो गावाकडचा माहिती, त्याची चूक झाली माहिती. तो पार्टीमध्ये यायला नको होता पण तो आला. पण इथे तो सुद्धा एक माणूसच आहे. तुम्ही माणुसकी सोडून वागला आहेत. आता आम्ही तुमच्या आत्तापर्यंत मला तुमचं खूप कौतुक आणि खूप जास्त मला अभिमान वाटायचा. त्यावर लगेचच आता निंगी बंडाला जाते आणि सावरण्याचं काम करते. त्यावर लगेचच आता नयनतारा म्हणत असते, ही तुमच्यासारखी लोक जी आहेत ना ती अशीच आहेत ना, एकाच माळ्याची मणी आहेत. त्यावर आता कमळी मात्र शांत बसत नाही. कमळी म्हणत असते, मान्य आहे तो गरीब आहे, आम्ही गरीब आहोत. मान्य आहे आमचा सतत पैशासाठी आमच्या बोलण्यावरून आमच्या राहण्यावरून तुम्ही अपमान करतात. तेव्हा आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. पण आमच्यासारखी लोक आहेत म्हणून तुमची कामं वेळेत होतात. त्याचं
काय आज तुमच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी त्यासुद्धा गरीबच आहेत ना. त्याच्याबरोबर तुमच्या गार्डनमध्ये काम करणारा तो माळी दादा तुमच्या घरी दूध घेऊन येणारा तो दूधवाला, तुमच्या घरी पेपर घेऊन येणारा तो पेपरवाला, एवढंच काय तर तुम्हाला तुमच्या गाडीचा ड्रायव्हर तो सुद्धा गरीबच आहे ना. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी, जो शेतकरी इथे कबाड कष्ट करतो, धान्य पिकवतो, पण तेव्हा या सगळ्या गोष्टी करताना तो विचार करत नाही की मी पिकवलेलं धान्य इथे गरिबाच्या घरी जाणार आहे का श्रीमंताच्या घरी जाणार आहे. तसंच आमचं सुद्धा आहे. आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे, आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आम्हाला कोणीतरी गावछाप म्हणत असतं, तेव्हा आम्हाला कोणीतरी गावठी म्हणत असतं, तेव्हा आमची कोणीतरी लायकी काढत, तेव्हा आम्हाला सुद्धा राग येतो, आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. पण आम्ही असं कोणावर हात उचलत नाही किंवा कोणाचा अपमान करत नाही. मान्य आहे बंड्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, बंड्याने इथे असे यायला नको होतं, पण त्याची मागची भावना आणि त्याचबरोबर तो काय बोलत आहे काय नाही या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्या होत्या. आणि तुम्ही आज खूप चुकीचं वागला आहात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता कमळी म्हणते, हे बघा तुम्हाला आमच्या आतापर्यंत खूप जास्त कौतुकाने खूप जास्त अभिमान वाटायचा, पण आता मात्र तुम्ही खूप चुकीचं वागलेलं आहात आणि हे सगळं इथे व्हायला नको आहे. आता या सगळ्या त्यामुळे तुमचा पार्टीचा थोडासा बिमोड झाला, पण तुम्ही नका काळजी करू, इथे तुमची पार्टी व्यवस्थित आणि व्यवस्थितच होईल, हा माझा शब्द आहे, असं आता इकडे कमळी म्हणत असते. सगळेजण कमळीचं बोलणं ऐकत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की साहेबाला तर कमळीचं खूपच कौतुक वाटत असतं. इकडे साहेबाला लगेच आता टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा साहेबाने टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते, तेव्हा सगळेजणच आता कमळीच्या बाजूने टाळ्या वाजवत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. राधिकाला तर प्रचंड आनंद झालेला असतो. सुरुवातीला राधिकाला असं वाटत असतं की नाही, कमळी या घरची सून होऊन आली तर इथे नयनताराची नांगीच ठेचली जाईल, कारण नयनतारा खूप जास्त गोष्टी इथे चुकीच्या करत असते आणि तिने या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा इथे तिला असं वाटत असतं. त्याचबरोबर आता कमळी म्हणत असते, गावाकडून आलेले आहोत आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर काहीतरी करण्यासाठी आलेलो आहोत, पण प्रत्येक वेळ येईल आणि आमचा कोणीतरी येऊन अपमान करेल, ही गोष्ट मात्र आम्हाला मान्य नाही. माहिती नाही, मी तुम्हाला खात्रीने सांगते, माझा बंड्या इथे कधीच दारू आणि तो पिऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच काहीतरी कारस्थान असेल. आता इकडे सगळ्यांना कौतुक वाटल्यानंतर आता नयनताराचं मात्र इथे खूपच जास्त राग आलेला असतो. तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की इथे जी ही लोक माझ्या विरोधामध्ये कशी काय जाऊ शकतात. इकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात, राधिकाने सुद्धा. तेव्हा रोहित मात्र राधिकाकडे रागानेच पाहत असतो. सतीशला तर कळतच नसतं काय करावं आणि काय नाही. कॉलेजमधले जे काही मुलं मुली असतात ते सुद्धा सगळं काही उघडल्याने पाहत असतात, परंतु अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी ह्या लांबून चोरून हे सगळं प्रकरण पाहत असतात. अनिकाने एवढा मोठा कटकारस्थान करून बंड्याला या सगळ्या प्रकरणामध्ये चांगलंच अडकवलेलं असतं. आता नयनताराला इतका राग आलेला असतो की नयनतारा रागाच्या भरामध्ये काय करल काही सांगता येत नाही. तर आता ही राधिका मनातल्या मनात तर खूपच खुश झालेली असते, मात्र तिचा नवरा सतीश हा रागाने तिच्याकडं पाहत असतो. सर्व तिथं जमलेले सर्व लोक कमळीला अगदीच कौतुकाने पाहत असतात. कमळी मात्र बिनधास्तपणे तिचं मत मांडत असते. कमळी गरिबाची जाणीव करून देत असते. आता आता कमळीचं जे काही टायटल सॉन्ग आहे ते इथे प्ले झालेलं असतं आणि बराच वेळ हे इथे सांगत असतात की ते कमळीचं कौतुक आणि त्याचबरोबर आता आणि इथे बोलण्याचा झालेला असतो. आता ऋषीला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो. ऋषीसुद्धा कमळीकडे कौतुकानेच पाहत असतो. तर आता मैत्रिणींनो, इकडे मात्र कमळी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, बंड्यामुळे तुमची जी काही विस्कटलेली पार्टी आहे ती तुम्ही नंतर एन्जॉय करा. मी माझ्या बंड्याला इथून घेऊन जाते, कारण किती नाही म्हटलं तरी तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला कोणी काही बोललं हे मी सहन करणार नाही, कारण तो माझा भाऊ आहे, असं आता इकडे कमळी बोलत असते. तेव्हा लगेचच आपण पाहतो की आता कमळी नयनताराला खूप मोठा धक्का बसतो. आता लगेचच कमळी बंड्याचा हाताला धरते आणि तिथून निघून जात असते. शेवटी अनिकाने जे काही कटकारस्थान केलेलं असतं त्या कटकारणाचा थोडासा का होणार असर झालेला असतो. इकडे मात्र नयनताराचा जो काही राजूसाठी बनवलेला केक असतो तो इथे
स्प्लॉय झालेला असतो आणि ते मैत्रिणीनं लगेच आता इकडे कमळी बंड्याचा हाताला धरते आणि निंगी आणि बंड्यासोबत ती त्याला बाहेर घेऊन जात असते. आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर इथे आता नयनतारा रागातच असते, कारण आता हे तिघे जण निघून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा शोध कमळी घेणार असते. इकडे बंड्या तर दारू पितच नाही, निंगीला विश्वास असतो मग हे सगळं कोणी केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा ते तिथे मिळून शोध घेणार असतात. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.